आत्ता आपण इचलकरंजी ते इस्लामपूर असा प्रवास करणार आहोत। समोर आपल्याला गाडी लागलेली आहे, त्या गाडीने आता इस्लामपूरला जाणार आहोत। मार्ग आहे इचलकरंजीमधून कोरोची, हातकणंगले, सावर्डे, पेठवडगाव, वाठार, किनी, कनेगाव, कामेरी, वाघवाडी फाटा, इस्लामपूर। आयशरची बस आहे। इकडे वाठारसाठी व कोडोलीसाठी गाडी लागतात। या समोर कोल्हापूरसाठी बस लागलेल्या आहेत। इचलकरंजीमधून आतिग्रे, शिरोळनाका, कोल्हापूर। या बाजूस कोडोलीसाठी गाडी लागतात, पन्हाळा, बोरपाड्यासाठी। बरोबर 2 वाजलेले आहेत व आता आपण इचलकरंजी बस स्थानकातून निघत आहोत। ते U-टर्न मारून ह्याच रस्त्यानं आपल्याला जायचं आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ, इचलकरंजी। हा इकडे डावीकडे रस्ता साजनी मार्गे आतिग्रे, कोल्हापूरसाठी व आपण U-टर्न मारून सरळ इकडे कोरोची, हातकणंगले उजव्या बाजूस बस स्थानक। इचलकरंजी ते इस्लामपूर 80 रुपये तिकीट दर आहे एका व्यक्तीसाठी। अटल बिहारी वाजपेयी चौक। पाऊस पण चालू झाला। आता इचलकरंजी शहरातून बाहेर पडत आहोत। आपलं इचलकरंजी ते इस्लामपूर अंतर आहे जवळपास 55 किलोमीटर। मार्ग मगाशी सांगितलेलाच आहे तुम्हाला। इचलकरंजीमध्ये हातकणंगले, पेठवडगाव, वाठार, किनी, परत वारणा नदी ओलांडून कनेगाव, कामेरी, इस्लामपूर, वाघवाडी फाट्यावरून उजवीकडे वळून इस्लामपूर। कोरोची, कोरोची मुख्य चौक।
हातकणंगले मुख्य गाव इथं आहे व आपला सांगली कोल्हापूर रस्ता पुढून जातो. उजवीकडे सांगली, डावीकडे कोल्हापूर. डावीकडे हातकणंगले बस स्थानक आहे व आपण नंतर बस स्थानकातून जाऊन उजवीकडे जाणार आहोत. पेठ वडगाव हातकणंगले बस स्थानक. बरोबर 2:30 वाजले. 2 वाजता आपण निघलो होतो. अर्ध्या तासात आपण इचलकरंजीमधून हातकणंगलेमध्ये आलेलो आहोत. कोल्हापूरकडून आलेला डावीकडे वळणार आपण पेठ वडगाव. ते लोक गाडीमधल्या होत्या लोकांना. उजवीकडे रस्ता कुंभोजसाठी जातो. आपण डावीकडे वाटा. इथून पुढचा रस्ता एकदम चांगला असणार आहे की दोन्ही बाजूला गर्द झाडे असणार आहे. ते गावात आपल्या तासगाव ते विटा रस्त्यावरती सुद्धा आळतेगाव लिंबच्या पुढे लागतं व हे आळतेगाव डावाला गाव. मलकापूर इचलकरंजी कोडोलीवरून आलेली गाडी. आता होता तो लक्ष्मीवाडी बिरदेवाडी फाटा डावीकडे आहे.
उजव्या बाजूला नरंदे गाव. उजवीकडे बाहुबली कुंभोजगिरी. वडगाव 4 किलोमीटर. आता सावर्डे गाव आलेलं आहे. सावर्डे गाडी बऱ्यापैकी भरलेली आहे. गाडी बऱ्यापैकी पूर्ण भरलेली आहे. हातकणंगले पासूनच पूर्ण संपूर्ण भरले आहे. निम्मी इचलकरंजीच्या मधून निम्मी भरली होती. गाव लागला लगेचच पुढे वडगाव. पोहोचलेलो आहोत आपण पेठ वडगाव येथे. जरासच पुढे बस स्थानक आहे पेठ वडगाव. उजवीकडे रस्ता लाटवडे भेंडवडे खोची गावामध्ये जातो. तेथे वारणा नदी ओलांडून आपण दुधगाव कवटेपेरान लक्ष्मी मंदिर फाटा इथे जाऊ शकता. हा मुख्य रस्ता आहे. आपल्याला जर इकडे यायचं असलं तर पेठ वडगाव. डावीकडे हा कोल्हापूरकडे जाण्यासाठी बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. समोर बस स्थानक आहे. वन वे पण आपलं बस स्थानक येतच आहे. त्यामुळे इथल्या इथं गाडी जातात आणि नंतर फिरून पलीकडच्या रस्त्यानं आहे पेठ वडगाव बस स्थानक. आपल्या ज्या तासगाव ते कोल्हापूर बसेस आहेत त्या आष्टा तासगावमधून आष्टा बागणी शिगाव वडगाव पेठ वडगाव कोल्हापूरसाठी या स्थानकातून जातात. बरोबर 3 वाजतात म्हणजे बरोबर अर्ध्या तासात
2:30 वाजता आपण हातकणंगलेमध्ये होतो व 3 वाजता पेठवडगाव. हे इचलकरंजीमध्ये आपल्या डाव्या बाजूला लागलेली इचलकरंजी हे बोरपाडे IAS आपल्या बरोबर जाणार. वाठारमधून ती सरळ जाणार कोडोली बोरपाडेपर्यंत व आपण उजवीकडे हायवेवरती जाणार. बस स्थानकातून आता निघत आहोत. हा डावीकडे वन वे असल्यामुळं पूर्ण गावात पलीकडं येडा मारून उजवीकडनं जाणार आपण. आपल्या कोल्हापूर महानगरपालिका परिवहन या KMTच्या बसेस कोल्हापूर ते पेठवडगावपर्यंत येतात. तसेच आपल्या ST महामंडळाच्या पेठवडगाव ते आष्टा या शटल सेवाच्या गाड्या 2 आपल्या आष्टामध्ये असतात. आष्टा बस स्थानकातून लागतात. आष्टा ते पेठवडगाव, पेठवडगाव ते आष्टा अशा. व KMT पेठवडगाव ते कोल्हापूर असते. तसेच आपली तासगाव ते कोल्हापूर बस याच मार्गावरून धावते. आपण सरळ पुढे श्री चौंडेश्वरी मंदिर पूजावर. आता डावीकडे जर आपण गेलो तर आपण कोल्हापूरसाठी जातो. संभापूर टोप व तिथून पुढं आपल्याला आणि NH4 लागणार. तिथे डाव्या बाजूला आपल्या स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांची समाधी आहे. काय ते जे स्ट्रक्चर म्हणजे राजवाड्यासारखं बनवले तिथे आहे मागच्या बाजूला. व आपण आता उजवीकडे वळलो. उजवीकडे आता आपण जाणार वाठार. म्हणजे दोन्हीकडे हायवेला जात आहे. एक उजवीकडे जर वळलं तरी हायवेला जात आहे, डावीकडे जर वळलं तरी हायवेला जात आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज पेठवडगाव बरोबर त्रिकोण आहे. ज्या आपल्या आष्ट्याकडून येतात त्या वरच्या बाजूने येतात स्टँडमध्ये. बस वन वेच आहे व स्टँडच्या डाव्या बाजूनं मागच्या बाजूनं आत्ता आपण आलो तो सुद्धा वन वे आहे. व ज्या कोल्हापूरकडून गाड्या येतात आता आपण त्या कोल्हापूरच्या रोडला आहे तर त्या रोडनं सरळ असं आलं की उजवीकडे मोठ्या गाड्यांनी वळायच्या त्या पुढच्या गाड्या. किंवा तुम्हाला जर आष्ट्याला वगैरे जायचं असलं तर ह्याच रस्त्याने जायचं. बरोबर त्रिकोण आहे. सरळ पुढे आपण वाठारला. समोरून पण आपले गाडी आलेले 9576 इस्लामपूर इचलकरंजी. आता आपला वाठार रोड आहे. पेठवडगाव ते वाठार जवळच आहे. वाठार 2 ते 3 किलोमीटर लगेच हायवे येतो आपल्याला. बरोबर इचलकरंजीची गाडी आली बघा. शिर्डी इचलकरंजी 7424. ह्याच गाडीनं आपण छत्रपती संभाजी महाराज नगरला प्रवास केला. बार्शीमधून कुर्डुवाडीमधून ही गाडी आपल्याला रात्री 12च्या आसपास तेव्हा मिळाली होती. 7424 व 7438ने आपण मिरज ते पंढरपूर केला व गाडी इचलकरंजी लातूर.
आता आपण आलेलो आहोत वाठार येथे. समोर उजवीकडे पुणेकडून आलेला, डावीकडे कोल्हापूरला व बेंगलोरला गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 समोर बस स्थानक आहे, वाठार बस स्थानक. व सरळ पुढे रस्ता वाठार, तळसंदे, वारणा नगर, कोडोली, बोरपाडेसाठी जातो. डावीकडून बस स्थानकात जाणार. समोरून तिकडून गाडी आली. कोडोली इचलकरंजी. वाठार बस स्थानक. वाठार बस स्थानकातून आता आपण बाहेर निघत आहोत. 3:15 वाजता. आता आपण हायवेने संपूर्ण आता प्रवास करणार. मुख्य महामार्गावरती लागणार. इथून पुढे किनी पत्कर नाका येतो, त्याच्या पुढे कनेगाव, हे उजव्या बाजूला किनी गाव आहे. पुढे गेल्यानंतर थोडंसं किनी पत्कर नाका येतो. वोल्वो ट्रेलर. पत्कर नाका 5 मिनिट. डावीकडे येलोर. डावीकडे कुणकी येलोर पुढे वारणा नदीचं पाणी आलेलं आहे. हे बघू शकताय उजव्या बाजूला व डाव्या बाजूला दोन्ही बाजूला वारणा नदीचं पाणी पूर्ण गावामध्ये शिरलेलं आहे. पुढे आता आपल्याला वारणा नदी लागते. वारणा नदीच्या अलीकडे कोल्हापूर जिल्हा व पलीकडे सांगली जिल्हा आहे. आपण जो मागच्या वेळेस व्हिडिओ केला शिराळा, सांगली ते शिराळा, तर शिराळाच्या वरच्या बाजूला चांदोली म्हणजेच वारणा धरण आहे. वारणा नदीवरती आहे म्हणूनच वारणा हे धरणाचं नाव सुद्धा आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे वारणा धरणात जो विसर्ग केलेला आहे त्यामुळे एवढा सगळा नदीला पूर आलेला आहे. या बाजूला पण बघू शकताय.
डावीगड आणि हा उजवीगड असं 2 पूल आहेत वारणा नदीवरचे आपल्या कोरला. परंतु नदीला एवढं पाणी आलं की आता ते मागं होतं. आता इथं मेन नदी आहे, इथं मुख्य नदी आहे लागते आपल्याला. तर एवढ्या आत पाणी आलं आहे, त्यामुळे इथे एकेरी वाहतूक आहे. कारण तो जुना पूल आहे, तो जो डावाचा आहे तो जुना पूल आहे. पुराचं पाणी बघू शकताय. ते पुलाच्या पूर्ण खांब जिथे टाकतो वर जे गर्डर टाकतात तिथेपर्यंत पाणी आलं आहे. व हा जुना पूल आहे, एकदम जुना. त्यामुळे ह्या नवीन पुलावरून वाहतूक चालू आहे सध्या तरी. अजून जास्त पाणी आलं तर हा रस्तासुद्धा बंद होतो. आपलं शिरोळ नाक्या आहे कोल्हापूर जवळ, तिथं या रस्त्याच्या साईडपट्टीवर पाणी येतं, त्यामुळं तो रस्ता बंद होतो. तोपर्यंत सिंगल रस्ता इथे केलेला आहे पुलाच्या इथे. कारण पुलाच्या पूर्ण कमानीपर्यंत पाणी आलेलं आहे वारणा नदीचं. इथून परत आणि काय असं आपलं इकडं डावीकडचे नाही, इकडं ते. आता आपण कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यामध्ये आलो. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका. पूर्ण बघू शकता, इकडं एक 2-4 किलोमीटर, तिकडे 1-2 किलोमीटर असं एवढं सगळं पूर्ण पसरलेलं आहे पाणी पुराचं. बघू शकताय सगळी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. ऊस म्हणा, बाकीचे पण जे दुसरे पीक आहेत ते. डावीकडे तांदूळवाडी गाव. व डावीकडे 2 किलोमीटर आतमध्ये कुंडलवाडी. महामार्गावरती आपण जाणार. डावीकडे येलूर 2.5 किलोमीटर, येलूर फाटा. उड्डाणपुलाचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला सेवा रस्त्यावर पुढे आहे. हा आपला येलूर फाटा आणि हा मुख्य रस्ता प्रयोजन. इथं आधी झाडं वगैरे होती, इथं अगोदर झाडं वगैरे होते, ते सगळे आता तोडल्यात सापत्रे करण्याच्या कामामध्ये.
फाटा. डावीकडे शिरा व एडेने पण फाटा. हा उजवीकडे या रस्त्याने गेला की एडेने पाणीमधून तुम्हाला मल्लिकार्जुन डोंगरावरती जाण्यासाठी रस्ता आहे व तेच एडेने पाणीमधून सरळ पुढे गोटकिंडी व आष्टामध्ये तुम्ही जाऊ शकता. होय. आता आपल्या उजव्या बाजूला कामेरी गाव आहे. कामेरी गाव येथील जेवणामधील अख्खा मसुरा हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. कामेरी व इस्लामपूर या दोघांचा अख्खा मसुरा प्रसिद्ध आहे जेवणामध्ये. कामेरी गाव उजव्या बाजूला. तर तुम्ही कधी जर कामेरी किंवा इस्लामपूरला आला तर इस्लामपूरचा व कामेरीचा प्रसिद्ध असा अख्खा मसुरा जेवणामध्ये नक्की एकदा जेवण करून बघा या अख्खा मसुरा. आता विठ्ठलवाडी गाव अख्खा मसुरा. हा आता आला वाघवाडी फाटा. इथून आपण आता उजवीकडे वळणार इस्लामपूर शहरामध्ये जाण्यासाठी व जरासंच पुढे 2 ते 4 किलोमीटर अंतरावर पेटनाका मेन आपला आहे. कोल्हापूरकडून आलं तर इस्लामपूरमध्ये जाण्यासाठी हा जवळचा रस्ता व आपण पुण्याकडून आला तर पेटनाक्यावरून येतो. डावीकडे वाघवाडी गावामध्ये रस्ता जातो. उजवीकडे वळणार. आता मुख्य NH4 रस्ता महामार्ग सोडून वाघवाडी फाटा ते इस्लामपूर या रस्त्याला आपण लागलो. डावीकडे आपला पेटनाक्याला रस्ता जातो. उजवीकडे इस्लामपूर सांगली मुख्य रस्ता सांगली पेटनाका. एक तास 50 मिनिटाचा प्रवास करून आपण आता इस्लामपूर शहरामध्ये आलेलो आहोत. 2 वाजता बरोबर निघलो होतो. 3:50 पावणे 2 तास आपल्याला लागले इचलकरंजी ते इस्लामपूर. पिंपरी चिंचवड, शिराळा, पिंपरी चिंचवड, वल्लभनगर. डावीकडे आपलं इस्लामपूर बस आउट गेट, इन गेट पलीकडे. इस्लामपूर तासगाव इस्लामपूर गाड्या आलेल्या आहेत. 2908 या गाडीनं पण आपण
सांगली ते विजापूर प्रवास केला. या गाडीने आता आपला प्रवास झाला. गाडीचे वाहक दादा, आपले चालक दादा. इस्लामपूर बस स्थानक बघू शकताय तुम्ही. इकडे इस्लामपूर आगार व आपले इथं बस थांबले विश्रांतीसाठी. चालक दादा ते चहा पिऊन परत परतीच्या प्रवासाला निघणार. ही 3251 विटा. इस्लामपूर बस स्थानक वेळापत्रक बघू शकताय. मुंबई, बोरिवली, ठाणे, नाशिक, छत्रपती श्री संभाजी महाराज नगर, शिर्डी, पुणे, कराड, तांबवे, वाटेगाव, इस्लामपूर, कोल्हापूर, ज्योतिबा, इचलकरंजी, बहादूरवाडी, कोरेगाव, गोटखिंडी, येडे, निपाणी, इस्लामपूर, सांगली तर कायमच असतात, सारख्या गाड्या असतात. कुरुंदवाड, रेट्रे, हरणाक्ष, जुनेखेड, मसुचीवाडी, रेट्रे कारखाना, येडे, मशीन. सकाळी आपण सांगली ते इचलकरंजी प्रवास करताना सांगली बसस्थानकात ही गाडी लागली होती इस्लामपूरसाठी. तर आता इस्लामपूर बसस्थानकातून माघारी जाताना या गाडीने आता आपण प्रवास करूया. इकडे कोल्हापूर वाटा, इस्लामपूर वाटा कोल्हापूर गाडी लागलेली आहे.